नमस्कार, स्वागत आहे तुमचा एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी। तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत। प्रेक्षको, क्षयरोग। क्षयरोग म्हणजे टीबी हा आपल्या देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आव्हान ठरलेला आहे। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जागतिक क्षयरोग सप्ताह साजरा केला जातो। हा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश असं की जनसामान्यांमध्ये क्षयरोगाबद्दल जनसामान्यांमध्ये हे क्षयरोगाबद्दल हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवावं आणि हा आजार समूळ नष्ट व्हावं। मग हा क्षयरोग काय आहे, त्याची कारणे कुठली, त्याची लक्षणे कुठली व कुठल्या लक्षणांवर आपण जास्त भर दिला पाहिजे व त्याची चिकित्सा काय आहे आणि चिकित्सेमध्ये आता कुठले बदल घडले आहे या आपण चर्चेतून जाणून घेणार आहोत। तर आपला चर्चेचा विषय या प्रकारे आहे। आजचा आपल्या चर्चेचा विषय जागतिक क्षयरोग सप्ताह। आपला चर्चेचा विषय जागतिक क्षयरोग सप्ताह आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत क्षयरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे सर। सर, स्वागत आहे तुमच्या या कार्यक्रमात। सरांची थोडक्यात ओळख या प्रकारे आहे। सरांची शैक्षणिक पात्रता MBBS, TDD, DETRD, AFIH, FCCP, DHA, DPH। सरांचा अनुभव 35 वर्षांहून अधिक वर्ष सरांनी क्षयरोग व छातीच्या रुग्णांवरील उपचारांसाठी काम केले आहे। सरांची विशेष ओळख आशियातील सर्वात मोठ्या संसर्गजन्य रुग्णालयातील प्रतिष्ठित छातीरोग तज्ञ, माजी वैद्यकीय अधीक्षक ग्रुप ऑफ टीबी हॉस्पिटल मुंबई, पदव्युत्तर प्राध्यापक CPS कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन परेल मुंबई। सरांचा संशोधन कार्य या प्रकारे आहे। इंडियन जर्नल ऑफ टीबी साठी संपादक मंडळात महत्त्वाची भूमिका, नॅशनल बेडाक्विनिन पायलट प्रोजेक्टमध्ये नेतृत्व जे टीबी साठी अत्यंत महत्त्वाचं होतं। सरांचं आणखीन कार्य म्हणजे मोफत वैद्यकीय शिबिरे सरांनी गरिबांसाठी सेवा म्हणून अरेंज केलेली आहे। राष्ट्रीय दूरदर्शनवरील आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी जनजागृती केली आहे। सरांचे सन्मान भरपूर आहे, त्यापैकीच भारत भूषण पुरस्कार 2024, इंडियन मेडिकल असोसिएशन मानद प्रोफेसर पुरस्कार 2022, गांधी पीस फाउंडेशन नेपाळचा मानद डॉक्टरेट पुरस्कार गांधीवादी सार्वजनिक आरोग्य सेवा व मानवतावादी योगदानासाठी। त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे। आजही ते आपल्या वैद्यकीय आणि सामाजिक सेवेत सक्रिय आहेत। डॉक्टर ननावरे यांचा समर्पित प्रवास आणि कार्यक्षेत्र टीबी नियंत्रण व सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। तर चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, क्षयरोग नेमका काय आहे व तो कशामुळे होतो? क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणू होतो। शरीराच्या प्रत्येक भागाला होतो, पण मुख्यतः फुफ्फुसाला होणारा जास्त आजार आहे। म्हणजे 80% फुफ्फुसाला होतो आणि फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त होतो त्याला 20% अंदाजे होतो। क्षयरोग हा संसर्गजन्य असण्यापासून ते एका अवयवाला झाल्यानंतर संपूर्ण त्या घराला होतो, म्हणजे ट्रान्समिट होण्यामुळे तो अतिशय गंभीर समजला जातो। क्षयरोगाने 1700 सालामध्ये म्हणजे 17th सेंचुरीमध्ये 4 मधला एक मनुष्य क्षयरोगाने मृत्यू पायाचा। 1800 सालामध्ये 7 मधला एक मनुष्य क्षयरोगाने मृत्यू पायाचा। एवढी मोठी क्षयरोगाची, आणि क्षयरोग हा अत्यंत जुना आजार आहे। इजिप्तच्या ममीजमध्ये वगैरे त्याचे प्रूफ सापडलेले आहेत। तर असा हा क्षयरोग अतिशय जास्त लोकांमध्ये बाधित होणारा आणि जास्त लोकांना हे करणारा आहे। भारतामध्ये त्याचं अतिशय जास्त प्रमाण आहे, त्यामुळे भारतासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय गांभीर्याने घ्यायचा विषय आहे। भारतात पुष्कळ काही गोष्टी ह्याच्याबद्दल गेल्या 15 ते 20 वर्षात पुष्कळ गोष्टी झालेल्या आहेत। क्षयरोग प्रतिबंधक करण्यासाठी, क्षयरोग कंट्रोल करण्यासाठी पुष्कळ काही गोष्टी झाल्यात। त्यामध्ये नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्राम जो 2021 मध्ये, जो पूर्वी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम होता, तो नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्राम म्हणून सुरू केलेला आहे। आणि आम्ही म्हणजे आपण भारतीयांनी, जसं आपल्या पंतप्रधानांनी
सांगितलं की जगामध्ये तो 30ला संपवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, पण आम्ही त्याला 5 वर्ष अगोदर घेतलं आहे. म्हणजे 2025मध्ये त्याचा आपण उच्चाटन करण्यासाठी सगळ्या परीने प्रयत्न करत आहोत आणि त्याचा परिणाम दिसू लागला आहे. 2015 पासून ते 2025 पर्यंत मृत्यूसंख्यामध्ये पुष्कळ घट झाली आहे. टीबीने होणारा जो क्षयरोगाने होणारे मृत्यू अतिशय कमी झालेले आहेत. पूर्वी 28 होते लाखाला, ते आता 21 झालेले आहेत. आणि ही प्रमाण जे कमी होत चाललं आहे त्याच्या मागचं कारण की आपण ह्याच्यामध्ये पुष्कळ प्रगती केली आहे. सगळ्याच गोष्टीत म्हणजे निदानमध्ये, ट्रीटमेंटमध्ये किंवा जनजागृतीमध्ये. जनजागृती आपल्याकडे पुष्कळ प्रमाणात केल्या जाते आणि त्याचं कारण की आपण आज चांगल्या स्थितीमध्ये की एका अशा स्थितीमध्ये आहोत की जर आपण ह्याच्याबद्दल पुष्कळ काही जर करू शकलो तर आपलं भविष्य कदाचित क्षयमुक्त असेल असं मला वाटतं. खूप छान सर. सर, माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की क्षयरोगाचे प्रकार कुठले असतात आणि शरीराच्या कुठल्या भागांवर ते परिणाम करू शकतं? म्हणजे आपण पल्मोनरी, एक्स्ट्रा पल्मोनरी कॉक्स बोलतो, तर त्याबद्दल आम्हाला काही सांगाल? जर ॲनाटॉमिक शरीरशास्त्रपाने बघितलं ॲनाटॉमिकली तर 2 प्रकार आम्ही करतो. एक फुफ्फुसाचा आणि फुफ्फुसाव्यतिरिक्त म्हणजे पल्मोनरी आणि एक्स्ट्रा पल्मोनरी. आता हे जे प्रकार आहेत आत्ताच्या पिढीला म्हणजे महत्त्वाचा म्हणजे मायक्रोस्कोपिकली म्हणजे आता ड्रग रेसिस्टंट आणि ड्रग सेन्सिटिव्ह अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ड्रग रेसिस्टंट जो प्रकार आहे त्याला औषधाचा काळ पुष्कळ लागतो. ती औषधं फार महागडी असतात. त्याचे दुष्परिणाम पुष्कळ दिसतात आणि जो साधा जो संवेदनशील जो आजार आहे क्षयरोगाचा म्हणजे 2 आपण प्रकार केले, एक प्रतिरोधी आणि एक संवेदनशील. संवेदनशील आजार आहे ना, त्याचं बरं व्हायचं आपल्या देशामध्ये 85% वर प्रमाण आहे आणि तो जरी जास्त असला तरी त्याचं बरं होण्याचं प्रमाण जास्त दिसतं. पण प्रतिरोधी आता जो नवीन हा जो आजार आलेला आहे त्याच्यामध्ये MDR आणि XDR नावाचे किंवा H मोनो वगैरे, आता सध्या TDR म्हणून एक असं दिसतंय. पण हे जे आजार आहेत हे अतिशय धोकादायक आहेत, गंभीर आहेत. त्याचे बरे व्हायचे प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी सगळ्या स्तरावर पुष्कळ संशोधन किंवा पुष्कळ जनजागृती किंवा पुष्कळ कामं चालू आहेत. छान सर. सर, क्षयरोग म्हणजे ज्याला आपण ट्युबरक्लोसिस म्हणतो. आता मी स्वतः प्रॅक्टिस करतो, डॉक्टर आहे, तर बऱ्याचदा असं मला लक्षात येतं की क्षयरोगाची लक्षणे खूप अनप्रिडिक्टेबल असतात. कधी 10 दिवसात कोणी खोकला, ताप घेऊन येतो तर आपल्याला निमोनिया म्हणून वाटतं कधी, पण ते 10 दिवसानंतर त्याचं डायग्नोसिस ट्युबरक्लोसिस निघतं. तर असे आपण कुठल्या लक्षणांवर जास्त भर दिला पाहिजे आणि कुठले लक्षण हे क्षयरोगाचे असतात? बरोबर, हा अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण हा प्रश्नावर कनी आपल्याला पुष्कळ काही निदान झाल्याशिवाय आपल्याला ट्रीटमेंट देता येत नाही. आणि जेव्हा पेशंट येतो आपल्याकडे आणि तो 1 आठवड्याचा खोकला सांगतो तर कधीच असं नसतं की त्याला 1, 2, 3 आठवडे गेलेले असतात. आणि अशा पेशंटमध्ये आपल्या दुसऱ्याही कारणाचं म्हणजे समजा खोकला होण्याची पुष्कळ दुसरं कारणं आहेत, पण आपण एका बाजूला लक्षात ठेवलं पाहिजे की हा क्षयरोगसुद्धा असू शकतो. आता लक्षणं, समजा एखादा पेशंट आला आपल्याकडे, त्याला खोकला आहे, त्याला संध्याकाळी ताप येतोय, वजन घटणे, वजन हा अतिशय सिग्निफिकंट म्हणजे अतिशय प्रमाणात वजन त्याचं कमी होतं, 5% किंवा 10% वजन कमी होतं आणि मग म्हणजे त्याच्या वजनाचे 5 किंवा 10% कमी होतं किंवा त्याला पुष्कळ थकवा येतो. अशा पेशंटला आपण नक्कीच विचार केला पाहिजे की ह्याला क्षयरोग असू शकतो.
पण आता आपण दोन भाग केलेत, एक फुफ्फुसाचा आणि फुफ्फुसा व्यतिरिक्त. तर फुफ्फुसाचा आणि फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त ह्या दोन्हींना काही लक्षणं आहेत ती कॉमन आहेत. म्हणजे ताप येणे, वजन कमी होणे, थकवा पुष्कळ येणे, ही जी लक्षणं आहेत ही दोन्हीसाठी कॉमन आहेत. पण जर आता आपल्याला फुफ्फुसाचा आहे तर मग त्याच्यात खोकला येणे, बेडक्या येणे, बेडक्यातून रक्त पडणे, जास्त आजार झाल्यानंतर दम लागणे किंवा ही लक्षणं दिसतात. पण फुफ्फुसा व्यतिरिक्त असेल, उदाहरणार्थ तो हाडांचा असेल, त्या हाडांना सूज येणे, हाड दुखणे किंवा गाठीचा असेल, त्या कोल्ड ॲप्सेस त्या दुखत नाहीत पण वाढत जातात आणि ही जी कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम आहेत, फीवर वगैरे किंवा वजन कमी, ही त्याच्यात दिसतात. तो हाडाला होतो, फुफ्फुस आपलं मेंदूच्या आवरणाला होतो, मेंदूला होतो, स्पायनल कॉर्डला होतो, परत सांध्यांना होतो. हा आजार पोटाच्या आतड्यांना होतो, पोटाच्या ज्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत त्यांना होतो. म्हणजे शरीराच्या कुठल्याही भागाला होतो. असं पाहिलं गेलं की नख आणि केस सोडल्यानंतर सगळ्या भागाला होतं आणि लक्षणं ज्या भागाला तो इन्व्हॉल्व आहे त्याची लक्षणं येतात आणि त्याच्याबरोबरही कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम असतात. ही जर नॉर्मली 2 आठवडे किंवा 3 आठवड्यापेक्षा जास्त असेल तर आपण नक्कीच विचार करावा की कदाचित हा क्षयरोग असेल. क्षयरोग आहे असं समजल्यानंतर मग त्याची चाचण्या सुरू होतात. तर चाचण्यामध्ये जर आपण असं बघायला गेलं तर सर्वात पहिली महत्त्वाची चाचणी आहे म्हणजे एक्स-रे काढणं, म्हणजे फुफ्फुसा असेल तर. पण एक्स-रे हा डायग्नोस्टिक नाही होत, हा सपोर्टिव्ह आहे. मग त्याच्यासाठीला थुंकीचा तपास करणं. आता आपल्याकडे स्पुटम मायक्रोस्कोपी आहे, ते 100 वर्ष झाले आपल्याकडं ती टेस्ट चालू आहे. त्याचं एक ड्रॉबॅक आहे की ती जास्त सेन्सिटिव्ह नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळात ती पॉझिटिव्ह येईल की नाही सांगू शकत नाही. पण आता ज्या नवीन चाचण्या आल्यात आहेत त्याच्यामध्ये जीन एक्सपर्ट आहे, परत ट्रूनॅट आहे, लाईन प्रोबेसी आहे. ह्या चाचण्या अतिशय सेन्सिटिव्ह आहात. 10 ते 100 जरी टीबीचे जंतू असतील एका mlच्या थुंकीमध्ये तरी त्या पॉझिटिव्ह दाखवतात. आणि ह्या ज्या टेस्ट आहेत आता ज्याला जेनेटिक बोलतो आम्ही, त्या टेस्ट आहेत ना किंवा मॉलिक्युलर टेस्ट म्हणतो, ह्या टेस्ट आहेत ना तुमचं पॉझिटिव्ह दाखवतातच पण त्याबरोबर त्याचा प्रतिरोधी आहे का दाखवतात. कारण पूर्वी कसं होतं तर आम्ही जेव्हा 10 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही ह्या चाचण्या करत होतो तर स्मेअर मायक्रोस्कोपीमध्ये पॉझिटिव्ह आला पण त्याची रेसिस्टंट पॅटर्न बघण्यासाठी म्हणजे प्रतिरोध बघण्यासाठी आम्हाला कमीत कमी 2 ते 3 आठवडे वाट बघावं लागेल. ती आता बघावं लागत नाही. जीन एक्सपर्ट 2 तासात देते, ट्रूनॅट पण 2 तासात देते, LPA 2 दिवसात देते. ट्रूनॅटचं महत्त्व आहे की ती इंडियन ओरिजिन आहे, बॅटरीवर चालते आणि ग्रामीण भागात ते नेऊ शकतो. त्याला AC वगैरे अशी रूम नाही लागत आणि अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि स्पेसिफिक पण आहे. म्हणजे हा जर TB आहे म्हणजे TB आहे असं. बरोबर. तर लक्षणांमध्ये आपल्याला जास्त भार कमी होणं आणि ताप याच्यावर आपण जास्त भर दिला पाहिजे. आणि आपल्याकडे आता इन्व्हेस्टिगेशन्स खूप ॲडव्हान्स आलेले आहे, तेही आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत. पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर राजेंद्र ननावरे सरांसोबत. ब्रेकवर जाण्याआधी आपण TB हा काय आजार आहे, त्याची कारणे कुठली हे आपण जाणून घेतलं. आता आपण पुढे जाऊया. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही लक्षणांबद्दल आम्हाला सांगितलं की याच्यात आपण भार कमी होणे, ताप असणे, इन्व्हेस्टिगेशन्सबद्दल पण आम्हाला एक छोटा ब्रीफ दिला. तर आता चिकित्सा काय असते
या चिकित्सेमध्ये कुठले बदल आता आलेत का? चिकित्सा म्हणजे इन्व्हेस्टिगेशन की ट्रीटमेंट सर, ट्रीटमेंट. ओके, थँक्यू. उपचार. उपचार सर. ओके. पूर्वी कसं होतं की फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आणि सेकंड लाईन अजूनही तसंच आहे. फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये आता दोन भाग आपण तसे केलेले आहेत की संवेदनशील आणि प्रतिरोधी. तर संवेदनशील जर TB असेल मग तो कुठल्याही भागाचा असो, फुफ्फुसाचा किंवा फुफ्फुसा व्यतिरिक्त, तर आपण त्याला 4 औषधं देतो. ते औषधं अशी आहेत की आयसोनायाझाइड, रिफॅम्पिसिन, पायराझिनामाइड, इथेम्बुटॉल. ही औषधं 4 औषधं आपण पहिल्या इंटेन्सिव्ह म्हणजे अतिदक्षता वेळ, इंटेन्सिव्ह फेज म्हणतो आम्ही, त्याच्यात 4 औषधं 2 महिने आम्ही देतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यातला एक औषधं कमी केलं जातं आणि मग आम्ही 3 औषधं देतो. ते आयसोनायाझाइड, रिफॅम्पिसिन आणि इथेम्बुटॉल. नॉर्मली जगभर 4 औषधं इंटेन्सिव्ह फेजमध्ये देतात आणि 2 औषधं कंटिन्युएशन फेजमध्ये देतात. पण भारतामध्ये आपण एक औषध एक्स्ट्रा देतो. आपल्याकडं TBचा भार जास्त आहे. लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे TBचं थोडं प्रमाण जास्त दिसतं आणि त्याच्यामुळं प्रतिरोधी होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आपण असं आपल्या ह्यांनी असं ठरवलेलं आहे की एक ड्रग आणखीन एक्स्ट्रा देऊ ताकी तो प्रतिरोधी होऊ नये. आता ही 6 महिने आपण औषधं फुफ्फुसासाठी किंवा फुफ्फुसा व्यतिरिक्त ॲसिडसाठी देतो. पण त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त सिव्हिअर आणि सिंपल म्हणजे साधा आणि थोडासा अतिजोखमीचा. तर अतिजोखमीमध्ये स्पायनल TB येतो आणि मेंदूचा, आवरणाचा आणि मेंदूला होणारा, त्याला TB मेनिंजायटिस म्हणतात आणि ट्युबरक्लो म्हणतात. ह्या दोन्हीमध्ये नॉर्मली आम्ही 1 वर्षासाठी देतो, कारण ह्याचं जे मॉनिटर करणं ते अवघड जातं आणि मॉनिटर केल्यानंतर आपल्याला लवकर, जसं आम्ही फुफ्फुसामध्ये मॉनिटर करतो आणि त्याचा स्फुटम निगेटिव्ह झाल्यावर मग आम्ही विचार करतो की आता हा स्फुटम निगेटिव्ह झालेला आहे म्हणजे हा बरा झालेला आहे. त्याच्या 2 स्फुटम निगेटिव्ह आल्या की आम्ही ते बंद करतो. पण आपलं फुफ्फुसा व्यतिरिक्तमध्ये तसं करता येत नाही, कारण थुंकीचा तपास तिकडे होत नाही. आणि थुंकीचा तपास न झाल्यामुळे समजा तो पोटाचा TB असेल तर त्याचं तो जी जखम आहे ती बरी झालेली असते आणि त्याच्यातून काही घेता येत नाही. त्यावेळेला डिसाईड करता येत नाही की आपण कधी थांबवायचं. म्हणजे एक ठरलेला स्टँडर्ड पिरियड आहे, म्हणजे स्टँडर्ड रेजिम आहे. पण म्हणून आपल्या TB केअरनी आपल्याला असं विचार केलेला आहे की स्पाईनचा TB आणि मेंदूच्या TBंना 1 वर्षाची औषधं दिली जातात आणि ती औषधं तो संपूर्ण घेतल्यानंतर मग त्याच्या क्लिनिकली आम्ही मॉनिटर करतो आणि त्याला आम्ही ट्रीटमेंट कम्प्लिटेड म्हणून सांगतो. हे झालं संवेदनशीलचं. आता आपण प्रतिरोधीमध्ये जाऊ. प्रतिरोधीमध्ये कसं आहे की पहिला एक औषधाला प्रतिरोधी असणं म्हणजे रेसिस्टंट आहे, किंवा 2 औषधाला किंवा पॉली म्हणजे मल्टिपल ड्रगला असणं. तर एक औषधाला रेसिस्टंट असणं म्हणजे आयसोनायाझाइड नावाचं औषध आहे त्याला रेसिस्टंट असतं, त्याला आम्ही H मोनो म्हणतो किंवा H आणि आयसोनायाझाइड आणि रिफॅम्पिसिन त्याला मल्टी ड्रग रेसिस्टंट म्हणतो. आणि आता XDR म्हणजे हा XDR नावाचा जो TB आहे त्याला आम्ही H आणि R म्हणजे आयसोनायाझाइड, रिफॅम्पिसिन आणि फ्लोरोक्विनॉन नावाचं जे दुसऱ्या टप्प्यातलं जे औषध आहे त्याला रेसिस्टंट प्लस पूर्वी आम्ही SLI म्हणजे सेकंड लाईन इंजेक्टेबलला हे करायचो की ते रेसिस्टंट आहे का. पण आता सध्या आम्ही सेकंड लाईन, कारण WHOने 2018 सांगितलेलं आहे की इंजेक्टेबल शुड बी लास्ट, शेवटचा प्रायोरिटीवर ठेवलं. मग आता आम्ही बेडॅक्लिन नावाचं औषध आलेलं आहे. नवीन जे अगोदरचंच औषध लिनिझोलिड त्याला आम्ही घेतलेलं आहे.
डेलामानामाइडला घेतले, पण बेडाक्विलिन आणि लिनोझोलिडला जर रेसिस्टंट असेल आणि फ्लोरोक्विनॉल प्लस HR त्याला आम्ही मल्टी ड्रग रेसिस्टंट म्हणतो. मग ह्याची वेगवेगळी ट्रीटमेंट भाग आहेत. उदाहरणार्थ की एक ट्रीटमेंट भाग आहे की H मोनोचा, त्याच्यामध्ये रिफॅम्पिसिन आम्ही देतो, पण आयसोनायाज काढून त्याचा लिओफ्लॉक्स टाकतो. तिथे 6 ते 9 महिने तिथे इंटेन्सिव्ह फेज, कंटिन्युएशन फेज नाही, सेम मेडिसिन दिले जातं. त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग येतो तो आता बीपाल म्हणून नावाचं नवीन रेजिम आलेला आहे, तो आहे. आता तो काही जे हॉस्पिटलमध्ये किंवा किती सुरू होणार आहे, झाला आहे का 1-2 पेशंटला, तो आम्ही 6 ते 9 महिने देतो. ट्रायलमध्ये असं पाहिलं गेलेलं आहे किंवा पायलट प्रोजेक्टमध्ये असं पाहिलेलं गेलेलं आहे. आलंय फोन आलाय ट्रायलमध्ये. सर आपल्याला एक फोन येतं, डॉक्टर साठे बोलतायत पुण्यावरून. डॉक्टर साठे, तुमचा प्रश्न विचारा. आता विचारू प्रश्न? हो विचारा विचारा. चालेल ना. हॅलो. हा बोला. आम्ही पुण्याहून डॉक्टर साठे बोलतोय. बोला. ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस बद्दल तुमचं काय म्हणणं आहे असं मला विचारायचं आहे. बर बर. ओके, धन्यवाद धन्यवाद. ओके. ड्रग रेसिस्टंट म्हणजे जेव्हा मायकोबॅक्टेरियम ट्युबिकल नावाच्या ज्या जीवाणू आहेत त्यावर पहिल्या टप्प्यातली जी औषधं आहेत ती चालत नाहीत, आणि त्याची जी टेस्ट आहे, पूर्वी आम्ही कल्चर आणि DST करत होतो, पण आता नवीन टेस्ट आलेले आहेत ज्या मॉलिक्युलर टेस्ट आहेत. उदाहरणार्थ जीन एक्सपर्ट आहे, LPA आहे, आणि होल जिनोम सिक्वेन्सिंग नावाचे आत्ता त्याची सुरुवात झालेली आहे, पण ती अतिशय चांगली असणार असा रिपोर्ट येतोय. ह्या ज्या ड्रग रेसिस्टंट आहेत त्याचे मी प्रकार सांगितले, एक H मोनो, मल्टी ड्रग रेसिस्टंट, XDR. TDRचा आता काही आपण विचारच करत नाही, कारण WHO पण तसं ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. पण MDR आणि XDRच्या ज्या पेशंट आहेत त्याची आम्ही ट्रीटमेंट जी सुरू करतो त्याच्यामध्ये बघितले गेले की जीन एक्सपर्टमध्ये मायकोबॅक्टेरियम दिसतं आणि त्याचं रेसिस्टंट, रिफॅम्पिसिन रेसिस्टंट दिसलं की मग आम्ही त्याला ट्रीटमेंट सुरू करतो. आता ती ट्रीटमेंट जर सुरू केली तर ती एक ट्रीटमेंट आहे की ती 12 महिन्याची आहे, एक ट्रीटमेंट आहे ती 18 महिन्याची आहे, ऑल ओरल लॉंगर रेजिम. ऑल ओरल लॉंगर रेजिममध्ये पूर्वी आम्ही इंजेक्शन द्यायचो 6 महिने, पण आता ती इंजेक्शन बंद केलीत आणि आता आम्ही औषधं देतो. औषधामध्ये बेडाक्युलिन नावाचं एक औषध आहे, प्लस लिओफ्लॉक्स ते फ्लोरोक्विन नावाचं एक औषध आहे, प्लस त्याच्यामध्ये क्लोफॅझेमिन नावाचं औषध आहे, लिनोझोलिड औषध आहे. अशी 5 औषध, सायक्लोसेरिन, अशी 5 औषधं आम्ही त्याला कंटिन्यूस देतो आणि त्याला मॉनिटर केलं जातं. त्याच्यामध्ये बेडाक्युलिन नावाचं औषध आहे, ते 14 दिवस 400 मिलीग्राम देऊन थांबवून त्याचा इंटेन्सिव्ह फेज थांबवून मग कंटिन्युएशन फेजमध्ये 200 मिलीग्राम थ्राइस अ वीक असं दिलं जातं 6 महिने. लिनोझोलिडचंही तसंच आहे, 6 महिने दिल्यावर त्याला आम्ही त्याचा डोस कमी करतो. अशी 18 महिने देताना आम्ही त्याचं पहिल्या 6 महिन्यात रेग्युलर त्याचे मॉनिटर्स क्लिनिकली आम्ही मॉनिटर करत असतो. ॲट द सेम टाईम त्याचं कल्चरही करतो. कल्चर निगेटिव्ह झाल्यानंतर मग समजा त्याचं कल्चर निगेटिव्ह झालं, 6 महिन्यानंतर 6, 9, 12, 15, 18 असं 3-3 महिन्यांनी त्याचं कल्चर करतो. कल्चर निगेटिव्ह झालं, क्लिनिकली बेटर झाला, वेट गेन झालं, एक्सरेमध्ये क्लिअरिटी आली, मग आम्ही त्या पेशंटचं औषधं थांबवतो. औषधं थांबवल्यावर त्याला मग आम्ही रेग्युलरली फॉलोअपसाठी 6-6 महिन्यांनी बोलवतो. 6 महिन्यांनी 2 वर्ष बोलवल्या जातं. त्याच्या सुरू करायच्या अगोदर सगळ्या चाचण्या, प्री ट्रीटमेंट इव्हॅल्युएशन करावं लागतं आणि मग त्या चाचण्या झाल्यानंतर मग तो जर फिट असेल तर आम्ही ती औषधं सुरू करतो. बीपालमध्ये औषधं 3 आहेत, बेडाक्युलिन, प्रोटोनामाइड आणि लिनोझोलिड. ओके. बीपालचं
पण त्याच पद्धतीनं जसं बेडॅक्युलिन पहिल्या 14 दिवसाला 400 मिलीग्राम, नंतर 200 मिलीग्राम थ्राइस अ वीक आणि लिनेझोलिड 600 मिलीग्राम देतात. असं ऐकलं आहे की 1200 मिलीग्राम दिल्यानंतर साईड इफेक्ट जास्त होतं, ते म्हणून त्याला 600 वर आणलेलं आहे. आणि प्रोटेनमाइड 200 मिलीग्राम्स दिलं जातं. त्याचे रिझल्ट असे आहेत की तो MDR XDR मध्ये क्युअर रेट अतिशय चांगला आहे. ऑलमोस्ट फील्ड मध्ये 77% क्युअर रेट आहे, जो अतिशय चांगला आहे. पण मग आपल्या सरकारने विचार केला की हा आपल्याकडे MDR आणि XDR चे पेशंट जास्त आहेत, म्हणून आपल्या सरकारने विचार केला की त्याच्यामध्ये मॉक्सिफ्लॉक्सासिन नावाचं फ्लोरोक्विनॉलचं एक मॉक्सिफ्लॉक्सासिन आहे, ते ड्रग ॲड केलं. ते ड्रग ॲड केल्यानंतर असं लक्षात आलं की 77चं 79-90 पर्यंत क्युअर रेट गेलेला आहे. म्हणून आता आपल्याकडे येणारं जे बीपाल रेजिम आहे ते बीपाल M असण्याची शक्यता आहे. म्हणजे सुरू केले काही जागी, आत्ताशी सुरुवात आहे, पण ते अतिशय चांगली रेजिम आहे, शॉर्ट रेजिम आहे. छोटा काळ असल्यामुळं ते जे ॲडवर्स इफेक्ट कमी आहेत, म्हणजे त्याचे दुष्परिणाम कमी दिसतात. आणि स्पुटम कन्व्हर्जन म्हणजे स्पुटम क्लिअर होण्याची जी हे आहे ती प्रक्रिया अतिशय चांगली आहे. त्यामुळं बीपाल हा नक्कीच अपेक्षा आहे की काहीतरी चांगली गोष्ट घेऊन येणार आहे. आणि आपल्या देशामधलं जे भार आहे किंवा जास्त जो हे आहे तो नक्कीच 100% 80 ते 90% कमी होण्याची शक्यता दिसते. म्हणजे बीपाल हे MDR आणि XDR TB साठी एक बून म्हणून आहे. हो हो ओके. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर राजेंद्र ननावरे सरांसोबत. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही TB क्षयरोगाचा उपचार सांगितला, आता त्याच्यात बीपाल हे नवीन आलं हेही तुम्ही आम्हाला सांगितलं. पण जे इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहे, म्हणजे ज्यांची इम्युनिटी कमी आहे, त्यांचं वैदिक क्षमत्व कमी आहे, किंवा जे लहान मुलं आहे, गर्भवती स्त्री आहे, जे CKD म्हणजे जे किडनीचे आजाराचे पेशंट आहे, वृक्क आजाराचे पेशंट आहे, तर त्यांच्यामध्ये ही चिकित्सा बदलते? हा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय अवघड असा वाटणारा प्रश्न आहे. नक्कीच आपण एक एक घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. चालेल. पहिली गोष्ट की आपण लहान मुलांना घेऊया. लहान मुलांमध्ये TBचं जे प्रमाण आहे ते 10 ते 15% आहे. आणि त्यामध्ये आपण वयोगटाचे भाग करूया. आपण इन्फंट म्हणजे 1 वर्षापर्यंत, त्यानंतर 1 ते 5 वर्षापर्यंत टॉडलर म्हणतात, आणि 5 ते 10 पर्यंत प्री स्कूल किंवा स्कूल गोईंग, आणि 10 ते 18 ॲडोलसंट, असं आपण एक. तर 1 वर्षापर्यंत मुलाला कळत नाही की त्याला इन्फेक्शन, म्हणजे त्याला जर आजार झाला तर आपल्या लक्षात येत नाही. पहिलं महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात सांगायला मला आवडेल की BCG आपल्या देशात दिलंच पाहिजे. एंडेमिक जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणे BCG हा आपल्या जन्मताच दिल्या जातं आणि आपल्याकडे दिल्या जातं. ते जो खराब होणारा TB आहे, म्हणजे TB मेनिंजायटिस किंवा मिलियरी TB किंवा डेसिमेंटेड म्हणजे रक्तात पसरणारा TB, तो होण्यासाठी काही प्रमाणात ते आपल्याला प्रोटेक्शन देतं, म्हणजे लहान मुलांना प्रोटेक्शन देतं. आता त्याच्यानंतर त्यांना जो आजार येतो तो लक्षात येत नाही, म्हणून अतिशय दक्षता घ्यावी लागते त्याची लहान मुलांची. जर त्याच्या आणि हा जो आजार आहे हा संसर्गजन्य आहे, म्हणजे घरात कुणाला असेल, पर्टिक्युलर आईला असेल, तर त्याच्यावर आपल्याला मुलाला अतिशय लक्ष द्यावं लागतं. त्याच्यात प्रिव्हेंशन म्हणून BCG एक आहे, आणि दुसरं IPT म्हणजे आयसोनायाझाइड प्रिव्हेंटिव्ह थेरपी, हे एक दिलं जातं. त्याच्यानंतर
1 ते 5 वयोगटात तेवढा सिव्हिअर आजार नसतो, पण बऱ्यापैकी खोकला येणे किंवा ताप येणे, वजन कमी करणे, किरकिर करणं हे लक्षणं दिसतात. पण 1 ते 5 वर्षापर्यंत किंवा लहान जन्मता ते 5 वर्षापर्यंत जो आजार होतो टीबीचा, तो अतिशय वाईट असतो आणि त्याच्यात मूल दगवण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळं ट्रीटमेंट ह्या पिरियडमध्ये अतिशय चांगली आणि व्यवस्थित देणे गरजेचं असतं. त्यानंतर 5 नंतर ते 10 वर्षापर्यंत तो जो वाढतं वय आहे, पण प्रतिकारशक्ती इम्युनिटी वाढलेली नसती मुलाची, त्यामुळं त्यांनाही आजार होऊ शकतो. पण तो थोडासा ॲडल्टसारखा दिसू लागतो. म्हणजे नॉर्मली ही तर पॉसिबॅसिलर आहे, म्हणजे टीबीचे जंतू कमी असतात पण ते धोकादायक असतात. आणि त्याच्यानंतर 10 ते 18 वयोगट, ज्याला ॲडोलसंट म्हणतो आपण, त्या वयोगटामध्ये ना आजार जो होतो तो संपूर्ण आपल्याला ॲडल्टसारखा दिसतो. पण तिथे एक आणखीन मला गोष्ट अतिशय महत्त्वाची सांगायची वाटते की त्या वयोगटामध्ये मुलांपेक्षा मुलींना होण्याचं जे टीबीचं प्रमाण आहे ते अतिशय जास्त आहे. बरं. जगामध्ये असं बघितलं गेलं आहे की 58% पुरुषांना होतो आणि 30 ते 38% स्त्रियांना होतो आणि 1% लहान मुलांना होतो. पण ह्या वयोगटामध्ये ते उलटं आहे, कारण ह्या वयोगटामध्ये स्त्रियांना म्हणजे फिमेलना 10 to 30 to 35 ह्या वयोगटात टीबीचा आजार होण्याचं प्रमाण अतिशय पुरुषांपेक्षा जास्त आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे 30-35 नंतर ते इतकं कमी होतं की मग त्यांना पुरुष जास्त दिसतं. पण ह्या वयोगटामध्ये जो आजार होतो तो मोस्टली ॲडल्टसारखा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये शरीराच्या अपायकल म्हणजे एक्सरेमध्ये जे अपायकल लिजन्स असतात, म्हणजे वरच्या भागात लिजन्स दिसतात, कॅव्हिटी होणं हे प्रमाण जास्त दिसतं. आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल मला की ह्या वयामध्ये एक्स्ट्रा पल्मनरी होण्याचा आजार अतिशय जास्त दिसतो. तर एक्स्ट्रा पल्मनरी आजाराचं निदान करणं, ट्रीटमेंट करणं सर्वात अवघड आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की निदान लवकर होत नाही आणि मग ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये म्हणजे जास्त झाल्यावर लक्षात येतं किंवा मग त्या 3-4 जागी फिरून आल्यानंतर लक्षात येतं की हा टीबी आहे. हे होणं जे प्रमाण आहे ते ह्या वयामध्ये जास्त दिसतं. तर ह्या वयाचं जे कोणी चिकित्सक किंवा जे कोणी क्लिनिशियन आहेत त्यांनी लक्ष ठेवावं की अशा वेळेला अशा वयामध्ये जेव्हा असले काही त्रास होते तर एक टीबी हा एक असा डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये ठेवलेला अतिशय गरजेचं आहे. कारण ह्या वयामध्ये आजार झाला तर त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं वाढ जी व्हायची असते, शारीरिक वाढ आणि मानसिक वाढ, मानसिक वाढ जी व्हायची असते ती थोडीशी खुटते किंवा कमी होते किंवा त्याचं शिक्षणाच्यावर परिणाम होतो. अशा काही सगळ्या गोष्टी होतात. तर जर ते लवकर अर्ली डिटेक्शन केलं तर बरं होण्याचं प्रमाण नक्कीच चांगलं होऊ शकतं. सर, आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसेदार बोलतायत नेपानीवरून. शिवानंदजी, तुमचा प्रश्न विचारा. शिवानंदजी, हो, आवाज येतोय तुमचा, बोला. काही तांत्रिक अडचणीमुळे आपण त्याच्याशी कनेक्ट करू शकत नाही. सर, मी पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारतो की ट्युबरक्लोसिसचं, क्षयरोगाचं जे रेजिमेन आहे, जे औषधी आहे, समजा कुठल्या रुग्णांनी ते मध्येच बंद केले तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? आणि जे आजारासाठी तुम्ही औषध पेशंट्सला देताय त्या औषधाचे काही कॉम्प्लिकेशन किंवा साईड इफेक्ट्स आहेत का? अतिशय चांगला प्रश्न विचारलाय. कारण ह्याच्यामुळे काय माहिती आहे की दुष्परिणामामुळे लोक औषधं सोडतात आणि त्यामुळे
दुष्परिणाम लवकर समजणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण दोन प्रकार करूया इथेही, एक संवेदनशील आणि एक प्रतिरोधी. संवेदनशीलचे जे औषधं आहेत त्याचे दुष्परिणाम कमी आहेत आणि त्याचे बरं व्हायचं प्रमाणही अतिशय चांगलं आहे. आता प्रत्येक औषधाचं जर बघितलं तर रिफॅम्पिसिन नावाचं जे औषध आहे त्याने हेपॅटोटॉक्सिटी म्हणजे लिव्हरला सूज येणं, गॅस्ट्रायटिस होणं, अशी छोटी म्हणजे हे कॉमन आहेत. काही रेअर पण आहेत, त्याचा आपण नाही विचार करूया. आपण एक कॉमन ड्रग इंड्यूस हेपॅटायटिस किंवा गॅस्ट्रायटिस अशी होणारी कॉमन जे आहेत दुष्परिणाम ते ठीक करता येतात आणि त्याला व्यवस्थित जर आपण ट्रीटमेंट दिली, समजा आता ड्रग इंड्यूस हेपॅटायटिस झाला तर आम्ही ती औषधं थांबवतो, म्हणजे त्याला चॅलेंज करतो, म्हणजे ते थांबवतो आणि त्याचं रेग्युलर मॉनिटर करतो. त्याचं LFT आणि ते एन्झाईम आहेत ते मॉनिटर करतो आणि ते एन्झाईम मॉनिटर केल्यानंतर लक्षात येतं 1 आठवड्यात किंवा 2 आठवड्यात ते एन्झाईम नॉर्मल लेवलला येतात. मग आम्ही परत ती औषधं हळूहळू सुरू करतो आणि मग औषधं सुरू करून त्याची ट्रीटमेंट करतो. पण ह्या औषधामध्ये एक बघितलं गेलं की जर त्याचा साईड इफेक्ट निघाला तरी परत ते थांबवून परत आपण औषधं सुरू करू शकतो. हे झालं रिफॅम्पिसिन. आयसोनायझिनमध्ये एक सायकोसिस नावाचा म्हणजे थोडासा तयार होतं किंवा त्याला टिंगनिंग लमनेस म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी होती. तर पेरिफेरल न्यूरोपॅथी झाली तर B6 नावाचे विटॅमिन देऊन आम्ही त्याला ठीक करतो. सायकोसिस झालं तर आम्ही सायकॅट्रिस्टना दाखवून काही औषधं देऊन ते हे करतो. इथेम्बुटॉल इथे फार महत्त्वाचं आहे. इथेम्बुटॉलमध्ये ऑप्टिक न्यूरायटिस नावाचा आजार किंवा डोळ्याला होणारा इजा आहे. असं होत असेल तर ते औषध टोटल बंद करावं लागतं. त्याला चॅलेंज केल्यावर चॅलेंज आम्ही कधी करत नाही. त्याच्यानंतर पायनारिझनामाइड आहे, त्याच्यातनी युरिक ॲसिड वाढतं, हायपरयुरेसिमिया होतं, प्लस लिव्हरवर त्रास होतो. तर ही जी त्रास आहे हा मॅनेज करता येतो आणि ते पेशंट बरे होतात आणि परत त्यांना आम्ही औषधं सुरू करतो. हा झाला संवेदनशीलता. प्रतिरोधीमध्ये जी औषधं आहेत ते अतिशय टॉक्सिक आहेत, त्यांचे दुष्परिणाम चांगले नसतात. त्याच्यामध्ये एक लिनोझोलिड नावाचं औषध आहे, त्याचे दुष्परिणाम अतिशय दिसून येतात. उदाहरणार्थ मायलोसप्रेशन म्हणतो की ज्यामुळे आपलं रक्ताच्या ज्या पेशी आहेत म्हणजे रेड ब्लड सेल आहेत किंवा WBC आहेत, हिमोग्लोबिन आहे, हे कमी होतं. त्याने ऑप्टिक न्यूरायटिस होतो. पेरिफेरल ज्या आपल्या नसा आहेत स्पायनल कॉर्ड आणि मेंदूला सोडून ज्या पेरिफेरल नर्व्ज आहेत त्यांना त्रास होतो किंवा त्यांना इन्फ्लॅमेशन येतं, त्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणतात. त्याला आम्ही काही दिवस जर त्या थोड्या असतील तर त्या औषधाचं डोस कमी करतो लिनोझोलिडचा आणि औषधाचा डोस कमी केल्यानंतर काही लोकांना आराम येतो. पण त्या जास्त झाल्या तर मग आम्हाला ते लिनोझोलिड थांबावं लागतं आणि त्याचं दुसरं एखादं म्हणजे दुसरं औषधं सबस्टिट्यूट म्हणून आम्ही त्याला देतो. हे लिनोझोलिडबद्दल झालं. बेडॅक्युलिन हे खरं बघितलं तर अतिशय चांगलं औषध आहे माझ्या अनुभवाप्रमाणे, कारण मी बेडॅक्युलिनची OPD चालवली होती 2019 ते 21 आणि त्यामध्ये मी बघितलं असं की बेडॅक्युलिन इज द वन ऑफ द बेस्ट ड्रग. पण ज्यांना काही हार्टचे प्रॉब्लेम असतील किंवा ज्यांना काही हार्टशी संबंधित काही त्रास असेल तर थोडंसं त्यांना मॉनिटर व्यवस्थित केलं पाहिजे आणि ते जर मॉनिटर केलं तर बेडॅक्युलिन इज द वन ऑफ द बेस्ट ड्रग. त्याच्यामध्ये कार्डिओटॉक्सिक म्हणजे QTc प्रोलॉंगेशन होण्याची शक्यता असते. तुम्ही जर रेग्युलर त्याचा QTc ECG केला तर लक्षात येतं की जर एका सर्टन ह्याच्यानंतर ते जर वाढत असेल तर मग आपल्याला बंद करायचं. हे झालं बेडॅक्युलिनबद्दल. क्लोफाझिमिन नावाचं जे औषध आहे त्याचा दुष्परिणाम की शरीराचं रंग आहे
तो टॅन होतो. म्हणजे आपण उन्हात जे फिरणारे लोक फोन आले टॅन होतो. आपल्याला शिवानंदजीचा परत फोन येतोय. शिवानंदजी, तुमचा प्रश्न विचारा. बोला. हा, आवाज येतोय तुमचा, बोला. नमस्कार. हा, माझा नमस्कार. प्रश्न असा आहे, हम्म. माझा प्रश्न असा आहे, काही ठिकाणी मुलं किंवा वयोवृद्ध व्यक्ती वगैरे एकाच ठिकाणी बसून सिगारेट किंवा बिडी वगैरे ओढतात. मग त्याच्यामुळे इतर त्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तींना किंवा मुलांना धूम्रपानाचा त्रास होऊ शकतो काय? त्यांना कर्करोग याचा त्रास होऊ शकतो काय? तुम्ही त्याबद्दल काय सांगाल, असा माझा प्रश्न आहे बघा. थोडक्यात टीबी पसरतो कसा हे त्यांना ऐका ना, टीबी हा आजार म्हणजे क्षयरोग हा आजार हवेमार्फत पसरतो. पण तो हवेमार्फत कसा पसरतो? जर रुग्ण असेल आणि तो रुग्णाने जर ट्रीटमेंट घेतली नसेल किंवा सुरुवातीचा काळ आहे की ज्याच्या थुंकीमधून खोकताना शिंकताना ते क्षयरोग ते रुग्णाच्या ह्याच्यातून ते टीबीचे जंतू बाहेर पडतात आणि ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. अशा रुग्णांना, असे रुग्ण जर जवळपास असतील किंवा एका घरात असतील तर त्यांच्याकडून दुसऱ्या लोकांना, म्हणजे जे निरोगी लोक आहेत त्यांना तो आजार पसरू शकतो. दुसरी गोष्ट की त्यांनी विचारलं सिगरेट बिडी पितात. सिगरेट बिडी किंवा हे धूम्रपान करणं अतिशय धोकादायक आहे. त्यांनी पुष्कळ आजार होतात. म्हणजे हा फुफ्फुसाचे आजार तर होतात, शरीराला आणखीन आजार होतात. आणि आपल्या देशामध्ये लंग कॅन्सर हा सर्वात जास्त होणारा आजार आहे आणि तो धूम्रपानामुळे होतो. बरं, COPD, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिजीज, आता जगामध्ये त्याचा 3रा नंबर आहे मृत्यूचं कारण. COPDच्या मुळे 3ऱ्या नंबरवर आहे आणि भारतामध्ये 2ऱ्या नंबरवर आहे COPD. आपल्याकडं आता असं बघितलं गेलं की पूर्वी लोक जे थोडेसे अशिक्षित किंवा हे लोक धूम्रपान करताना बघायचे, पण आता असं बघितलं जर आपण चांगल्या ऑफिसच्या बाहेर वगैरे दिसतात तर काही मुलीसुद्धा, अतिशय उच्च शिक्षित मुली सुद्धा धूम्रपान करताना दिसतात. हे अतिशय चांगली लक्षणं नाहीत की हे ह्याच्यामुळे आजाराचं हे होणार. आता त्यांनी काय विचारलंय की धूम्रपान करणाऱ्यांना टीबी होतो. हो, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती म्हणून त्यांना टीबी होण्याची शक्यता जास्त आहे. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी असते पण त्याच्या समोर की त्याच्या जवळ किंवा त्याच्या तो सानिध्यात आला पाहिजे टीबी रुग्णाच्या, क्षयरोग रुग्णाच्या, आणि त्याने जर खोकला शिंकला, ते जर जंतू हवेत असतील, पण नाही गरज नाही की तो त्याच्या संगती बसला पाहिजे की काय. समजा एका अशा कोणत्या रूममध्ये जरी असेल आणि तो खोकून शिंकून गेला, ते जंतू पुष्कळ वेळ त्या हवेत तरंगत असतात. अशा रूममध्ये किंवा अशा खोलीमध्ये तुम्ही गेला किंवा अशा जागेमध्ये गेला तरी तिथंही त्याचं इन्फेक्शन होण्याच्या चान्सेस असतात. इन्फेक्शन झाल्यावर प्रतिकारशक्ती आपली त्या इन्फेक्शनला दाबून ठेवते आणि त्या प्रतिकारशक्तीने दाबलेल्या इन्फेक्शनला, म्हणजे त्याला आम्ही लॅटंट टीबी म्हणतो. आणि लॅटंट टीबीचा मनुष्य असं पाहिलं गेले 100रातले 10 माणसांना तो लाईफटाईममध्ये, म्हणजे आयुष्यात कधीही त्यांना आजार होण्याची शक्यता असते. आता आपण लॅटंट टीबीलाही ट्रीटमेंट सुरू केली आहे, म्हणजे जे हाय रिस्क ग्रुप आहे त्यांना आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे. पण हे जे आहे की धूम्रपान करणं, दारू पिणं किंवा आणखीन व्यसन करणं, ह्याने तुमची प्रतिकारशक्ती कमी होती आणि मग तुम्हाला असले आजार, संसर्गजन्य आजार लवकर होतात. पण नुसता टीबी नाही, पुष्कळ आजार होतात धूम्रपानामुळे. तर धूम्रपान हे अतिशय धोकादायक आहे आणि ते लहान मुलांसमोर करू नये किंवा जो करत असेल त्याला काउन्सिल करून सोडायला सांगणे आणि त्याला करायचं असेल तर वेगळ्या साईडला बसणे. कारण सेकंडरी जो हा भाग आहे, सेकंडरी स्मोकनी होणारा जो आजार आहे तोही तेवढाच वाईट आहे. त्यामुळं धूम्रपान करणाऱ्याने नक्कीच विचार करावा. आपल्या घरच्या लोकांनाही त्याचा त्रास होईल ह्याचा विचार करूनच सोडणं हे अतिशय चांगलं. पण जर सोडू शकत नसेल तर एका साईडला कुठेतरी आयसोलेशन, आता सरकारने पण नियम काढलेला आहे की
आपण पब्लिक प्लेसला तुम्ही धूम्रपान करू शकत नाही. सर पॅसिव्ह स्मोकिंग खरं तर खूप डेंजरस Passive आहे, तुम्ही सांगितलं आम्हाला. सर माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की TB झालेल्या रुग्णांनी कुठला आहार आणि जीवनशैली अंमलात आणली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे असं की TB बरा झाल्यानंतर बऱ्याच जणांना अशी भीती असते की थोडा खोकला झाला किंवा सर्दी झाली किंवा ताप आला दुसऱ्या कारणांमुळे, तर त्यांना अशी भीती असते की परत मला TB झाला आहे का, तर त्यावेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे? ओके, अतिशय चांगले प्रश्न आहेत. कारण काय होतं, आपण नुसतं TB बद्दलच बोलून जातो आणि त्याच्या नंतरचा भाग आपण बोलत नाही. आता ह्याच्याबद्दल आहाराबद्दल खरं बघितलं तर आपलं जे पूर्वीचं जे आहार होतं, समतोल आहार ज्याला म्हणतो, बॅलन्स डाएट, जी थाळी जे आहार आहे, थाळी जी होती घरी पूर्वी चपात्या, भात, भाजी सगळं एकत्र दिल्या जायचं. आजकाल ती पद्धत मोडली आहे. आजकाल लोक फास्ट फूड किंवा आणखीन चायनीज ह्याच्यावर जास्त हे करतात. त्यामुळं जो समतोल आहार आहे ना, तो व्यवस्थित मिळत नाही. जर समतोल आहार घेतला तर नक्कीच तो आहार सफिशियंट होतो. आणखीन एक दुसरी गोष्ट बघितली गेली की TBच्या रुग्ण अतिशय इमॅशिएटेड म्हणजे अतिशय हे असतात. त्या अशा लोकांना हाय प्रोटीन डाएट देणं गरजेचं आहे. पण आता हाय प्रोटीन डाएट म्हटल्यावर जे व्हेज आहेत त्यांनी मोड आलेले जे धान्य आहेत, स्प्राउटेड पल्सेस किंवा सोयाबीन आहे, असे जेवण जर आहार घेतलं, जेवणामध्ये आहार वाढवला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. जे नॉनव्हेज आहेत त्यांनी अंडी, मांस, मच्छी खावी. पण व्हेज लोकांना दूध, पनीर, दही किंवा ज्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असेल असे आहार घ्यावे आणि समतोल आहार घ्यावा. कारण आहार आहे ना, जसं औषधं तसाच आहारही महत्त्वाचा आहे आणि तो रेग्युलर घ्यावा. कुठल्याही प्रकारचे उपवास करू नये त्या काळामध्ये, त्यामुळे परत अशक्तपणा येऊ शकतो. आणि फळं, हिरव्या पालेभाज्या हे तर खाल्लंच पाहिजे. त्याबरोबर जेवण हे जे आहे, जे संपूर्ण ते घेणं गरजेचं आहे. सर तुम्ही त्याच्यानंतरचं सिक्वेल काय असतं की TB अर्ली डिटेक्शन झाला की तो संपूर्णपणे बरा होतो. पण लेट डिटेक्ट झाला म्हणजे त्याच्यामध्ये कॅव्हिटी झाल्या, फायब्रोसिस आला की त्याच्या रिमोल्डिंग झालेले आहेत पुष्कळ. अशा वेळेला काय होतं की त्या फुफ्फुसाची जी वर्किंग कॅपॅसिटी कमी झालेली असते, अशा लोकांना लवकर खोकला होणे, परत सर्दी होणे किंवा ॲलर्जीचं प्रमाण वाढतं. अशा लोकांनी सर्दी खोकला झाला तर घाबरून जाऊ नये. आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन व्यवस्थित तपास करणे अतिशय गरजेचं आहे. कारण TB एक वेळ झाला तर परत होण्याच्या पुष्कळ कमी चान्सेस असतात. तर पहिलं तुम्ही कन्फर्म करून घ्या की नक्कीच हा TB आहे का. कारण का TBची औषधं सुरू केल्यानंतर कमीत कमी 6 महिने औषधं खावी लागतात आणि त्याचे दुष्परिणाम पण आहेत. पण हा जो पोस्ट TB सिक्वेले आहे त्याच्यासाठी आपण एका चांगल्या पद्धतीने औषधं देऊन थोड्या दिवसासाठी 10-15 दिवसासाठी तो बरा होतो. त्यामुळं पोस्ट TB सिक्वेलेने एक आहे की तुमचा जर फुफ्फुसाचा भाग पुष्कळ गेला असेल तर त्याचे परिणाम हृदयावर, त्याला आम्ही कॉर्पल्मन वगैरे असं म्हणतो. पण त्या लोकांना सोडले तर जर ज्या लोकांचा लवकर निधन झालंय, संपूर्ण उपचार घेतलाय, अशा लोकांना पुढे त्रास होण्याची फार कमी शक्यता असते. सर धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. दूरदर्शन वाहिनीतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन चर्चासत्र पण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडू शकते आणि तुम्हाला याचा आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.